ती मनीषा मरण्याआधी काहीतरी बोलत होती, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. काय बोलत होती? मला मारू नका, नाही. मला वाचवा, नाही. काय बोलत होती? माझ्याकडे काहीतरी आहे. काय बोलली नक्की का आठवत नाहीये मला. एवढा मेंदूवर जोर देतो तरी का आठवत नाहीये. ब्लाउज बाहेर कोणी ठेवले? बॅग कुठे? लाली, ओ लाली. आले आले. नहीं नहीं, बरं थांबा. इसे बैग के बारे में कैसे पूछूं? थोड़ा सा चहा केला असतं तर. नहीं लाली. मग काहीतरी खाणार का? नहीं, तुम बस सिर्फ बैठो मेरे सामने. बैठो. अहो किती दिवसांनी आलात तुम्ही. कसं आहे, बरं आहे ना? तुम सबके साथ बहुत अच्छे से घुल मिल गई हो. देख के अच्छा लगता है. हाँ, सगळं मस्त चाललंय आता. हे पण माझी लय काळजी घेत आहेत, माझ्यावर प्रेम करतायत. अच्छी बात है. तुम खुश हो, बस मुझे वही चाहिए. वैसे बच्चे तो कुछ तकलीफ नहीं देते ना? तुम्हें पता है, अभी मुझे रास्ते में मिले थे, बहुत झगड़ रहे थे दोनों. अहो लय मस्ती करत दोघं, पण आता पोरं नाही मस्ती करणार तर कोण करणार? तुमने नई बैग दी है ना हौसा को, बहुत खुश थी वो. तुम्हाला कोणी सांगितलं? अरे हौसा नहीं, मैंने बैग की तारीफ की. बोले कि नई बैग है, लाली वहिनी ने दी है. अहो मी कुठली देते, आमच्या खोलीत पडली होती. म्हणजे ह्यानी आणली होती, कुठला तरी कस्टमरची होती. मी ब्लाउज काढले त्यातले आणि तिला देऊन टाकली. ते ऋतिकनी फाडली ना तिची बॅग, खूप रडत होती अहो, म्हणून देऊन टाकली. बरं ऐका ना, आता आपण बसलोच आहे गप्पा मारायला, तर थोडासा चहा करते. बसा. मुझे लगा ही था इस बैग का टेलर से कनेक्शन होगा ही होगा, पर उसके पास ये बैग आई कहाँ से? उसी से पूछना पड़ेगा. शाळा सुटून बराच वेळ झालाय. ही दोघं आली का नाहीत? त्या हौसाकडून ती बॅग घेऊन त्याच्यात दागिने भरून ठेवता येतील. लाली वहिनीने दिलेली बॅग मजबूत आहे का नाही बघायचं का असं ओढून. ए हौसा ऋतिक, या इकडे. गोपाळ दादा तू इकडे काय करतोय? आम्हाला न्यायला आलाय का? कुठे बुलेट? फटफट फटफट. अरे न्यायला नाही आलोय, काहीतरी द्यायला आलोय. हौसा ही बघ, तुला नवी बॅग. आणि मला नको, खाली नको बाबा, कपडे मळतील, घरचे धरून आणतील. नको. मला नवीन बॅग. अरे होय होय, थांब शांत राहा. ही घे. मला नको, ती नवी बॅग त्याला दे. मला तर ही लाल दिल्ली बॅग आवडली. नको नको बाबा, तू तिला दे ती बॅग आणि मला ही दे. मला थांबा, ही बॅग ओढू नका. ही लाल बॅग दिलेली कोणाला मिळणार नाही. ही धर. ही बॅग आपली नाही, कस्टमरची. मग कस्टमरला ती नवीन बॅग दे ना. मला बॅग. गबस गबस, शांत राहा. रस्त्यावर नको ओरडू रे. बॅग सोड. ही धर. तुला अशीच एक नवी दुसरी बॅग आणून देतो. अरे ओरडू नको, थांब. तुला पण सेम बॅग आणून देतो, मग तर झालं. नको, हिच्यासारखी नको. मला याच्यापेक्षा अक्षर भारीतली बॅग पाहिजे. हो तू घे ठेंगा. मला नवीन बॅग मिळाली, तुझं काहीच भेटलं. तुला बघतो. दगड कुठे माझा? दगड. अगं थांब, दगडला दगडच मारतो आता. थांब गे. अरे किती विचित्र मुलं आहेत ही. टोण्यापेक्षा पण डेंजर आहेत. बिचारे टोण्या आणि टिम्पल गरीबच राहते. पाहुणी बाई इथं आहे भाई. तुम्ही कुठे कुठे शोध आहेस तुम्हाला? क्यों, क्या हुआ? ते पोरगी बघायला चाललोय ना मी. तर मग आई काय म्हणली, पाहुणी बाईला घेऊन ये, तिच्या संग जाऊ, म्हणून तुम्हाला घ्यायला आलोय. चला. मैं क्या करूंगी वहां पे आके? हा, ह्योच प्रश्न मी कोणी आईला विचारला, पाहुणी बाई कशाला पाहिजे. पण मग आईनं मला काय प्लॅन सांगितला की काहीच करायचं नाही, पाहुणी बाईला फक्त तिथं घेऊन जायचं आणि बसवायचं.
मग काय होईल, सगळेजण पाहुणे बायला बघतील, मला कोणच बघणार नाही. आणि एकदा का पोरीने मला नीट नाही बघितलं, माझं लग्न फिक्स. म्हणून चला. नहीं नहीं जीतू जी, मैं कैसे? असे कैसे ऐसे पिसे काय नाही. चला बरं तुम्ही आता. नहीं नहीं प्लीज जीतू जी. तुमच्या पाय गुणानं माझं लग्न जमलं तर भलंच होईल की माझं, आहे का नाही? नहीं नहीं प्लीज जीतू जी, मैं चला ना, सांग ना यांना. चला की. ठीक है. चल. चलिए. अरे हा गोपाळ, ही चावी राहू दे माझ्या घराची. का? आणि ती नीता येणार आहे केबल दुरुस्त करायला. केबल बिघडली ना, मी त्याला सांगितलंय की चावी तुझ्याकडे दिली म्हणून, तो येऊन घेऊन जाईल. त्याला दे फक्त चावी. बर, हा जाऊ का? ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्हाला दे. कशाला? पोरकी बघायला चाललोय मी. हा हा, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. आणि बार उडूनच या बरं का. आता तेच विचार आहे माझा. बघू आता काय येतो. एक गंगा नेहमी वाराणसी बद्दल का विचारते? वाराणसीचा आणि हिचा काय संबंध आहे? संशय आलाय. चावी हातात आहे, मग उशीर कशाला? लकी, लक्ष ठेव.